आपण शंभूराजांच्या अंगी असलेला एक अलौकिक गुण पाहूयात. तो कोणता आहे? त्या कालखंडामध्ये शंभूराजे एक अत्यंत हुशार आणि प्रगल्भ लेखक होते आणि त्यांची ही सुकीर्ती संपूर्ण जगात प्रस्थापित झाली होती. त्याच अनुषंगाने शंभूराजे किती गोष्टींचे जाणते ते त्यांच्या लेखांमधनं आपल्याला समजतं. बुधभूषणमध्ये शंभू शंकराचं केलेलं वर्णन काहीसं अलौकिक आहे, परंतु शंभूराजांनी जे वर्णन केलेलं आहे त्याचा जर आपण अजून सखोल असा अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येतं की शंभू छत्रपतींनी त्या कालखंडामध्ये जे वर्णन केलेलं आहे त्याचं परीक्षण आणि अभ्यास नक्की कुठून केला असेल तर फार पूर्वीच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस भगवान शिवांच्या ध्यानस्थ अवस्थेत अनेक ऋषीमुनींनी वर्णनं करून ठेवली आणि भगवान शिव हे हिमालयामध्ये संपूर्ण पृथ्वीचं पालन कसं करतात याची विस्तृत रचना करून ठेवली. ही सगळी रचना शंभू छत्रपतींना माहिती आहे आणि वयाच्या अगदी 12, 13, 14 वर्षाच्या असलेल्या शंभू राजांना माहिती आहे. यावरून आपण एका गोष्टीचा अंदाज लावू शकतो की शंभू छत्रपती हे पुराण, कथा, शास्त्र याचे किती सखोल जाणते होते. म्हणूनच शिवछत्रपती एका ठिकाणी असं म्हणतात की शंभू छत्रपती हिंदवी स्वराज्याचं नेतृत्व करण्यासाठी अत्यंत प्रगल्भ आणि बुद्धिमत्ता बाळगणारे युवराज आहेत.